नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे माझे बालपण। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। मी जेव्हा तुमच्या एवढा छोटा होतो ना, तेव्हा मी एक दिवस खरेच पैशाचे झाड लावले। जमिनीत पैसा पुरला आणि वाट पाहत बसलो केव्हा एकदाचे पैशाचे झाड उगवते आणि खूप पैसे मिळतात असे मला झाले होते। बरेच दिवस निघून गेले पण पैशाचे झाड उगवलेच नाही। मी रडू लागलो। आईला ही गोष्ट कळली। मग तिने मला पैशाची झाडे कशी लावायची किंवा कशी लावली जातात हे नीट समजावून सांगितलं। लिंबू, संत्री, आंबे ही झाडं लावावीत, गव्हाचे पीक काढावे आणि मग त्या सुंदर पिकांनी धन प्राप्त होते असे सांगून आई म्हणाली, बाळ, माती आणि मेहनत या दोन्हीवर श्रद्धा ठेवली म्हणजे झाड उगवेल आणि मग पैसा आपोआपच तुमच्या खिशात येईल। माझी आई काही विशेष शिकलेली नव्हती, पण ती एक उत्तम शिक्षिका होती। कठीण विषय ती मला अगदी सहज समजावून सांगे। मला एक गोष्ट आठवते, एकदा माझ्या आईने मला एक जपानी बाहुली दिली। बाहुली पाडली की लगेच ताबडतोब ती उठून उभी राहायची। शेवटी तिला पाडणारच थकून जायचा। मला आईने ही बाहुली दिली व ती म्हणाली, बाळ, जीवन असंच आहे, आपल्याला एकसारखी आपटी खावी लागते। मी कधीच पडणार नाही, पराभूत होणार नाही, आपटणार नाही, अशी फुशारकी मारून चालणार नाही। पराभूत न होण्यात, खाली न पडण्यात मोठेपणा आहे असे नव्हे, तर पराभव झेलून पुन्हा ताठ खडे राहण्यातच खरी मजा आहे, खरं शौर्य आहे। पराभवाच्या तडाख्यानं खचून न जाणं हेच तर खरं जीवन आहे। लहानपणी मी माझ्या दोस्तांवर खूप रुसत असे। आम्ही एकमेकांवर अतिशय प्रेम करत असू, गट्टी फू करत असू। 2-2 वर्ष आमचा अबोला चालू असे। पुन्हा मनात ही घमेंड की मी नाही आधी बोलायला लागणार। दोस्तांशी हिदगुज करण्याचे विचार मनात नुसते उचंबळून येतात, पण तोंड बंद। हे असे किती दिवस चालायचे? एक दिवस आईने माझी ही अवस्था पाहिली। तिने मला एक झाड दाखवले व ती म्हणाली, बघ, या झाडाची सारी जुनी पिकलेली पानं गळून गेली आहेत। आपले जुने द्वेष, मत्सर, कलह असे सोडून दिले पाहिजेत। सडलेली पिकलेली पानं झाड फेकून देतं। आपणही आपापसातील द्वेष, मत्सर असाच फेकून दिला पाहिजे। आईच्या या बोलण्याचा माझ्या मनावर फार परिणाम झाला। त्यानंतर आमचे अनेक रुसवे फुगवे भांडणे झाली, पण ती मिटलीही ताबडतोब। एकदा माझ्यावर मोठा भयंकर प्रसंग आला। नेहमीप्रमाणे आम्ही मित्र गुपचूप एका आमराईमध्ये घुसलो आणि दगड मारून आंबे पाडायला लागलो। तेव्हा लांब लांब मिशावाला रखवालदार सोटा घेऊन आमच्या पाठी धावला। भैयाला पाहताच माझ्या साऱ्या मित्रांनी धूम ठोकली, पण मी आंबे चोरण्याच्या आनंदात पूर्ण बुडून गेलो होतो। भैयाने मला एकदम पकडले। चल, हे सारे आंबे झाडाला लावून टाक। माझे मनगट पकडून भैया गुरगुरला। मोठाच कठीण प्रसंग आला। आंबे झाडाला कसे लावायचे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी भैयाची खूप विनवणी केली, रडलो, वडिलांचे नाव सांगितले, लाच द्यायला तयार झालो, परंतु त्याचे आपले एकच म्हणणे, आंबे झाडाला लावून दे। 5-6 तास त्याने मला अडकवून ठेवले। तेव्हा मग कुठे माझी सुटका केली। आता त्या रखवालदार भैयाचे मला मोठे कौतुक वाटते। जादूगाराचा खेळ मला फार आवडायचा, पण मी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेत नव्हतो। डोंबाऱ्याने प्रेक्षकांमधून एखाद्या छोकऱ्याला पुकारले की मी उड्या मारत धावत जाई। यात मला मोठा पराक्रम वाटे। त्याचे ते सवाल जवाब, ते भयंकर आवाज, डमरूची डमडम, प्रेक्षकांचे खदगदून हसणे हे सारे मोठे रोमांचकारी होते। जादूगर माझ्या पाटलोणीच्या खिशातून रुपये काढायचा आणि आपल्या डब्यात खणखण वाजवत टाकायचा। पैशाचा असा पाऊस पाडणारा जादूगार मला प्रत्यक्ष देवदूत वाटला, परंतु एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही। पैसा निर्माण करण्याची इतकी अचाट शक्ती असणाऱ्या माणसाने लोकांपुढे एक पैशासाठी हात का पसरावेत? आईने मला सांगितले, बाळ, जादूने पैसे निर्माण होत नाहीत, ही सर्व हातचलाखी, पण ती तरी कशी करायची ते शोधण्यासाठी मी जादूची पुस्तके वाचली। त्यांमध्ये अदृश्य होण्याची एक किमया सांगितली होती।
जलियनवाला बाग आणि भगतसिंग यांची चर्चा आमच्या मित्रमंडळात चालायची. माझ्या काही मित्रांना जमवून मी किशोर क्रांतिकारकांचे गुप्त मंडळ स्थापन केले होते. अदृश्य होण्याचा हा मार्ग मला फार पसंत पडला. या जादूने भगतसिंगसारख्या प्रिय नेत्यालाही वाचवता येईल. उपाय असा होता, अमावस्येच्या रात्री एक काळे मांजर मारून त्याचे चामडे तयार करायचे व ते जवळ ठेवायचे. त्याप्रमाणे मी केले, परंतु हे चामडे जवळ ठेवल्यावर कोणीच अदृश्य होऊ शकला नाही. आम्ही खूप निराश झालो. बालपणीच्या आठवणीतील परम क्षण म्हणजे मी गुरुचा आदेश मानून स्वतःला विहिरीत झोकून दिलं तोच. आमचे शिक्षक शालेय विषयांबरोबरच आम्हाला ज्वलंत देशभक्तीचे आणि उज्ज्वल चारित्र्याचे पाठ देत असत. देशभक्त कोण होऊ शकतो? ज्याच्याजवळ ताकद, हिंमत आणि समर्पणाची भावना आहे तोच. एकदा ते आम्हाला शहराबाहेर दाट आमराईमध्ये एका विहिरीजवळ घेऊन गेले. अंधारी रात्र होती. त्यांनी मला विहिरीच्या काठावर उभे केले व म्हटले, चल मार उडी. खाली काळाकुट्ट अंधार होता. मी दोनदा खाली वाकलो आणि तसाच थबकलो. मनात भयाची लढाई चालू होती. एकदा वाटत होतं की मागे फिरावे, पण एक क्षण असा आला की मी सगळ्यावर मात केली. गुरुजींनी तिसऱ्यांदा खाली उडी मारण्याचा आदेश दिला आणि त्याच क्षणी मी धाडकन स्वतःला खोल अंधारामध्ये झोकून दिलं. त्या अविस्मरणीय क्षणाने मला जीवनभर पुरेल इतका आत्मविश्वास माझ्या ठिकाणी निर्माण केला. मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.